भक्त आणि भगवान प्रवचन चौथे भाग दुसरा। आता तिसरा अडथळा कोणता आहे तो ऐका। हा अडथळा आहे लोभ। या लोभाने कितीतरी देश उजाड केले, धुळीला मिळविले, कितीतरी जाती नष्ट केल्या, किती कुटुंबांचा सर्वनाश केला। एका कुटुंबात 2 भाऊ आहेत। जोपर्यंत लोभ निर्माण होत नाही तोपर्यंत दोघेही सुखाने समाधानाने राहतात। घरात लक्ष्मी खेळत असते, आदर असतो, सन्मान असतो, आनंद असतो। लोभ उत्पन्न होताच दोघे आपसात भांडतात, दोघांचाही विनाश होतो। या प्रकारे लोभामुळे ज्यांचा विनाश झाला आहे असे कितीतरी लक्षाधीश फाटके जोडे मळकट कपडे घालून रेल्वेच्या 3ऱ्या वर्गातून प्रवास करीत असलेले मी पाहिले आहेत। हा लोभ कोठेही निर्माण झाला की विनाशालाच आमंत्रण देतो। म्हणून वेद भगवान म्हणतात, मा गृधः कस्य स्विद्धनम, यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 1। धनाचा लोभ करू नका, कारण हे धन कोणाचेही नाही, ते केवळ जीवन निर्वाहाचे साधन आहे। याचा अति लोभ केला तर भले होणार नाही। एक म्हातारी होती, तिच्याजवळ एक कोंबडी होती। ती दररोज 1 सोन्याचे अंडे देत असे। ते विकून ती आपली उपजीविका चालवीत असे। एक दिवस तिच्या मनात विचार आला की कोंबडी रोज 1च अंडे देते, तिला मारून तिच्या पोटातील सर्व अंडे काढून घ्यावीत। तिने कोंबडीला मारले, एकही अंडे मिळाले नाही। पूर्वी दररोज 1 अंडे मिळत असे, तेही गेले, कोंबडीही गेली। म्हणून शास्त्राने सांगितले आहे की लोभ करू नका, लोभाने विनाश होतो। आमच्या ऋषींनी लोभाला पापांचा बाप म्हटले आहे। प्रत्येक पाप लोभामुळे निर्माण होते। लोभामुळे माणूस चोरी करतो, डाके घालतो, आपला देश आणि समाज यांचा विश्वासघात करतो। लोभामुळेच मुलगा आपल्या बापाचा, पती आपल्या पत्नीचा, पत्नी पतीचा, भाऊ आपल्या भावाचा खून करतो। म्हणूनच याच्यापासून आपला बचाव करा। हा लोभ फार मोठा शत्रू आहे। परंतु आजकाल लोभाचा प्रचार इतका झालाय की लोक पैसा सोडून इतर कोणतीही गोष्ट ऐकण्यास तयार नाहीत। मनात लोभ ठेवून, चित्तात क्रोध वागवून, वासनेचे ओझे जवळ बाळगून लोक प्रभुदर्शन व्हावे अशी इच्छा करतात। ते कसे होईल? एक सोनार महर्षी दयानंद यांचेकडे गेला व म्हणाला, मला परमेश्वराचे दर्शन करवून द्या। महर्षी हसून म्हणाले, तू आतापर्यंत 3 विवाह केलेस, दररोज सोन्याची चोरी करतोस, आणखी 1 लग्न कर व सोन्याची चोरी जास्त कर, प्रभुदर्शन होईल। प्रभूचे झाले नाही तरी कोणाचे तरी तुला दर्शन होईलच। एक भांग पिणारा त्यांच्याकडे एक वेळ आला, त्याने प्रभुदर्शनाची गोष्ट काढली। तेव्हा महर्षींनी आपल्या योग सामर्थ्याने
खरी गोष्ट ओळखली व ते हसून म्हणाले, अरे बाबा, आणखी 2 तोळे भांग पिऊन घे, तुला परमेश्वराकडून काय मागावयाचे आहे. लक्षात ठेवा, या रीतीने आत्मदर्शन होत नाही. एकीकडे प्रभुदर्शन आहे, दुसरीकडे तुम्ही स्वतः आहात. दोघांमध्ये काही अडथळे आहेत. हे अडथळे दूर केल्याशिवाय, या कामक्रोधादी दुर्गुणांच्या भिंती पाडल्याशिवाय तुम्ही आपल्या प्रियतम प्रभूजवळ पोहोचू शकणार नाही. ज्या लोभ मोहरूपी माया जालात तुम्ही फसला आहात, त्यातून बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला प्रभुदर्शन कधीच होणार नाही. त्याचा पत्ता देखील लागणार नाही. तेथे पोहोचण्यासाठी प्रत्येक प्रकारची वासना, इच्छा सोडून द्यावी लागते. इच्छा सोडून देणे ही भावना देखील राहू नये. बाकी अभी है तरके तमन्ना की आरजू, क्यों कर कहूं कि कोई तमन्ना नहीं मुझे. मग दादू महाराजांच्या शब्दात सांगावे लागते, खुशी तुम्हारी क्यों करूं हम तो मानी हार, भावे बंधा नकशिये भावे गही कर मार. तेव्हा जीवनात लोभ लालूच याला स्थान राहत नाही. कोणी आपला नाही, कोणी परका नाही, हा आपपर भाव राहत नाही. उनका पता मिला तो फिर अपना पता कहाँ, अब आशना कहाँ कोई आना आशना कहाँ. म्हणूनच माझ्या बंधूंनो, वासना, क्रोध व लोभ यांचे वर्णन मी केले. चौथी अडचण आहे अचिती. अचिती म्हणजे मोह, जो विनाश निर्माण करतो. मोहाने माणसाचा किती व कसा विनाश होतो हे मी आता सांगत नाही. वेळ थोडा आहे व सांगावयाचे पुष्कळ आहे. 5वा अडथळा आहे भय. ही भीती मन, बुद्धी, चित्त आणि शरीर या सर्वांचा नाश करते. आज या जगात सगळीकडे संघर्ष पाहत आहोत. याचे भयाशिवाय अन्य कारण कोणते आहे? अमेरिकेला रशियाचे भय आहे, रशियाला अमेरिकेची भीती वाटते. दोघेही एकमेकांच्या भीतीने सर्व जगाला विनाशाकडे ओढून नेत आहेत. या पाकिस्तानकडे पहा. आमच्या देशाने त्याला काहीच म्हटले नाही, परंतु खोट्या भीतीने तो आपला विनाश आपणच करून घेत आहे. विनामूल्य शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी त्याने आपले स्वातंत्र्य गहाण ठेवले आहे. आपली आर्थिक सुस्थिती नष्ट करून टाकली. लोकशाही शासन व्यवस्था नष्ट केली. हुकुमशाही स्थापन केली. हे सर्व असे का केले? अमेरिकेकडून विनामूल्य लष्करी मदत मिळाली म्हणून. आणि लष्करी मदत का घेतली? कारण त्याला भारताची भीती वाटते, निष्कारण भीती. परंतु याचा परिणाम किती विनाशकारक. आमचा देश सांगतो की भीती बाळगू नका, परंतु तो भयभीत होत आहे. पाकिस्तानकडे पाहिल्यावर एका स्त्रीची गोष्ट आठवते. ती एका रस्त्याने जात होती. तिच्या जवळून एक माणूस जात होता. त्याच्या एका हातात एक मोठे टरबूज होते, तर दुसऱ्या हातात दुधाने भरलेले भांडे होते व डोक्यावर एक भारी गाठोडे होते. ती स्त्री त्याला पाहून ओरडून म्हणाली, हा माणूस माझी खोडी काढील. जवळून एक सद्ग्रस्त जात होता. त्याने विचारले, हा तुझी खोडी कसा करील? त्याचे हात रिकामे नाहीत, डोक्यावर ओझे आहे, त्याला दूरच्या ठिकाणी जावयाचे आहे, मग तुला भीती का वाटते? स्त्री म्हणाली, हा टरबुजाने मला पकडील, डोक्यावरचे गाठोडे पाठीला बांधील,
तेव्हा त्याचा एक हात खाली झाल्यावर तो माझी खोडी करील. हीच स्थिती पाकिस्तानची झाली आहे. निष्कारण भीती वाटून घेत आहे, विनाशाच्या मार्गाने जात आहे. कधी कधी भीतीमुळे फायदा होतो, सुधारणाही होते. पाऊस वादळ यांची भीती नसती तर घरे बांधली गेली नसती. ऊन आणि थंडी यांचे भय नसते तर कपडे बनले नसते. भुकेचे भय नसते तर शेतीवाडी झाली नसती. ज्या भयामुळे जीवन सुधारते व जीवनात स्थिरता प्राप्त होते ते चांगले आहे, बाकीचे भय वाईट. या भयामुळे माणसाची कशी दुर्दशा होते, मनुष्याची कशी अधोगती होते व तो कसा चुकीच्या मार्गाने जातो, हे गतवर्षी आम्ही पाहिले आहे. एक चुकीची गोष्ट होत होती. अनेक मोठमोठ्या लोकांना माहीत होती की गोष्ट चांगली नाही, तरीही ते आपली कोणी निंदा करू नये म्हणून चूप बसले. आपली प्रशंसा व्हावी या इच्छेने ते वाईट गोष्टीला विरोध करीत नव्हते. आता ते म्हणतात की ती गोष्ट चुकीची होती, परंतु त्यावेळी जाणून बोजून ती गोष्ट करीत होते, त्यालाच साथ देत होते. या प्रकारे निंदेच्या भीतीने व स्तुतीच्या अभिलाषेने कोणतेही काम केले तर मनुष्य नैतिक पतनाच्या मार्गाला लागतो. ही भीती, हे भय ही एक भिंत आहे की जी आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये उभी आहे. परंतु हे भय बाह्य जगातच आहे असे नाही, तर अंतःकरणातही आहे, जे साधकांना ध्यानाची वेळी दिसते. ध्यानात कधी कधी इतकी सुंदर दृश्ये दिसतात की त्याकडे सतत पाहावेसे वाटते. परंतु कधी कधी अति भयानक दृश्ये दिसतात, वाईट गोष्टी दिसतात. त्यामुळे मनुष्याच्या हृदयाला धक्का बसतो, कंप सुटतो. एका माणसाने मला सांगितले की तो ध्यान धारणेचा अभ्यास करीत आहे. थोडी प्रगती झाली आहे. एक दिवस त्याला भयानक दृश्य दिसले. भीतीने त्याने डोळे उघडले. त्यानंतर पुन्हा ध्यान लावता आले नाही. प्रयत्न करूनही कोणतीही वस्तू दिसली नाही. लक्षात ठेवा, या प्रकारे ध्यानात भयानक दृश्य दिसते ते वाईट नाही. त्याला भिण्याचे किंवा घाबरण्याचे काही कारण नाही. खरे पाहता भयानक दृश्य म्हणजे आपल्या मनाचा मळ आहे. ध्यानाच्या साबणाने हळूहळू हा मनाचा मळ धुतला जातो. म्हणून हा मळ पाहून घाबरून जाऊ नये. प्रार्थना करावी की हा मल लवकर निघून जावो. हलवाई लोक साखरेचा पाक तयार करतात तेव्हा थोड्या थोड्या वेळाने त्यात थोडेसे दूध टाकतात. प्रत्येक वेळी दूध टाकल्यावर मळी वर येते. हलवाई ती काढून बाहेर टाकतो. या प्रकारे वारंवार मळी काढून टाकल्यावर शुद्ध पाक तयार होतो. हीच गोष्ट ध्यानात दिसणाऱ्या भयानक दृश्याविषयी आहे. जपाच्या दुधाने मनाच्या पाकातील मळी वर येते, ती हळूहळू काढून टाका. शेवटी मनाचा पाक शुद्ध होईल, अंतःकरण निर्मळ होईल. परंतु आतापर्यंत 5 अडथळ्यांचे वर्णन झाले: वासना, क्रोध, लोभ, मोह आणि भय. 6वा अडथळा आहे चिंता. विचित्र प्रकारची अडचण आहे ही. याने घडत काहीच नाही, बिघडते मात्र सर्व. परंतु घडो अथवा न घडो, चिंता करणाऱ्या लोकांना हे समजत नाही. कधी एका गोष्टीची चिंता, कधी दुसऱ्या गोष्टीची. हा संसार आहे, यात सुखही आहे, दुःखही आहे.
कर्माचे फळ भोगल्याशिवाय संसारातून सुटका होत नाही. देह धरे का दंड है सब काहू को होय, ज्ञानी भुगते हसी हसी मूर्ख भुगते रोय. जर भोगावयाचे आहे तर रडायचे कशाला? आनंदाने कर्मफल भोगल्यावर संसारात चिंता कोठून राहील? सर्वात मोठी गोष्ट मृत्यू आहे ना, तो निश्चित आहे. रडत राहिले तरी मरायचे आहे, हसत राहिले तरी मरायचे. रोवन हारे भी मरे, मरे जलावन हार, हा हा करते वे मरे, काहे करू पुकार. रडणारे वाचले नाहीत, हाय हाय करणारेही वाचले नाहीत, मग हा आक्रोश कशासाठी? बाबांनो, ही तर जीवन मरणाची यात्रा आहे. येथे चिंता करून काय मिळणार? जो उगा वह काटिये फूला सो कुमलाय, जो बना वो गिर पडे, जो आया सो जाय. जावयाचे तर आहेच, चिंता करून जा किंवा चिंता न करता जा, जाण्याशिवाय गत्यंतर नाही. पानी का जू बुलबुला यूं मानुष की जात, एक दिन छिप जाएंगे तारे जू प्रभात. नाही, मृत्यूला भिवू नका, त्याची चिंताही करू नका. चिंता केल्याने काही होत नाही. भगवान तर आनंद रूप आहे. आनंदाची ज्योती प्रकाशत आहे तेथे. त्याला भेटावयाचे आहे तर दुःख आणि चिंतारूपी अंधाराला दूर करूनच भेटता येईल. चिंता त्याग हा एक योग आहे. सर्व चिंता परित्यागो निश्चिंतो योग उच्यते. सर्व चिंतांचा त्याग करून वासना, क्रोध, लोभ, मोह, भय, चिंता, शोक या सर्वांना दूर करा, प्रभुदर्शन अवश्य होते. परंतु हा झगडा जेथून प्रारंभ होतो ती आहे वासना. सर्व दुःखांची मूळ आहे, सर्व अडचणींची जननी. हिच्यापासून बचाव करण्याचा एकच उपाय आहे की नर व्हा, नारी व्हा. नर व नारी याचा अर्थ काय आहे तो मी पूर्वीच सांगितला आहे. आत्मज्ञान ज्याचा सारथी आहे व ज्याने मनाचे लगाम आपल्या ताब्यात ठेवले आहेत तो नर होय, ती नारी होय. त्यांनाच नारायणाचे दर्शन होते. हे नर नारायण आपसात अवश्य भेटतात. या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगावयाची आहे. ही माझ्या अनुभवाची गोष्ट आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. भगवंताच्या भजनाचा अतिरेक देखील कधी कधी अडचणीचे कारण होते. एक व्यक्ती आहे, त्याने लग्न केले, मुले बाळे झाली, तेव्हा त्यास भजनाचा छंद लागला. चांगली गोष्ट आहे. भगवंताच्या भजनाचा छंद लागणे सद्भाग्याची गोष्ट आहे. परंतु आपली पत्नी, मुले बाळे यांना विसरून आपले कर्तव्य सोडून रात्रंदिवस भजनात दंग झाला तर फार काळ ही गोष्ट चालणार नाही. एक दिवस त्याच्या हृदयात अशी अस्वस्थता निर्माण होईल की सर्व केलेले व्यर्थ जाईल. हा भगवंत भजनाचा अतिरेक जितका वाईट तितकाच भगवंताला विसरणे हा अतिरेक वाईट. सदा सर्वदा सिनेमा, सर्कस, नाटक, नाच, रंग, तमाशा यातच मग्न राहणे याच्या अतिरेकाने विनाश होतो. भगवान बुद्ध यांच्या पूर्वकालात यज्ञयाग करण्याची प्रथा फार जोरात होती. त्याचे स्वरूप विकृत झाले होते. या विकृतीचा अतिरेक झाला होता. पशूंची हत्या होत होती. कधी कधी यज्ञात नर बळी दिले जात होते. भगवान बुद्धांनी हे पाहिले. यज्ञ याग यांचे विरुद्ध प्रचार सुरू केला.
एक अतिरेक प्रथम होत होता, दुसरा अतिरेक बुद्धाने केला. लोकांनी विचारले, तुमची यज्ञयागावर श्रद्धा आहे काय? बुद्ध म्हणाला, नाही. त्यांनी विचारले, तुम्ही वेदाला मानता काय? बुद्धाने सांगितले, नाही. लोकांनी प्रश्न केला, ईश्वराला मानता काय? बुद्धाने उत्तर दिले, नाही. जग प्रथम एका अंधकारात होते, आता दुसऱ्या अंधकारात जाऊन पडले. बुद्धानंतर जगद्गुरू शंकराचार्य आले. त्यांनी एक विचार मांडला. बुद्ध म्हणाले होते, ईश्वर नाही. शंकराचार्यांनी सांगितले, सर्व काही ईश्वरच आहे, ईश्वराशिवाय कोणतीच गोष्ट नाही. शतकापूर्वी महर्षी दयानंद आले. त्यांनी सर्व विचारांचा समन्वय केला व तो विचार जगासमोर ठेवला. अतिरेकाचा मार्ग सोडून व सत्य मार्गाचा अवलंब करून त्यांनी सांगितले, ईश्वर आहे, आत्मा आहे व प्रकृती देखील आहे. प्रकृती सत आहे, आत्मा सत चित आहे, ईश्वर सत चित व आनंद आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक विनाशाला कारणीभूत होतो. अतिरूपेण वै सीता, अति गर्वेण रावणः, अति दानात बलिबद्धो, अति सर्वत्र वर्जेत. अत्यंत रूपवान असल्यामुळे सीता संकटात सापडली. अति गर्वामुळे रावणाचा विनाश झाला. अति दानामुळे बलिराजाला पाताळात जावे लागले. हे अति केव्हाही चांगले नाही. इंग्रजीत वाक्य आहे की टू मच ऑफ एव्हरीथिंग इज बॅड. प्रत्येक गोष्टीत अति वाईट आहे. अति का भला न बोलता, अति की भला न चुप्प, अति का भला न बरसना, अति की भली न धुप्प. हे सर्व अडथळे दूर करून भक्त प्रार्थना करीत आहे. अरम दासो न मिल्हुषे करान्वहम देवाय भूर्णये नागा, अचेत यच्चितो देवो अर्यो गृप्सम्राये कवितरो जनासी. ऋग्वेद. या मंत्राचा अर्थ आहे, माझ्या प्रिय परमेश्वरा, मला आनंद देणाऱ्या देवा, मी पापाला सोडून व तुझा दास होऊन तुझ्याजवळ आलो आहे. हे दीप्तिमान परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर. तू सर्व दात्यांचा महादाता आहेस, सर्वांचा पालन करणारा आहेस, विश्वाचा स्वामी आहेस. जो अंधारात भटकतो त्याला तू प्रकाश देतोस. तू त्यांच्या अज्ञानाचे ज्ञानात रूपांतर करून त्याला अविद्वानाचे विद्वान करून त्याची भक्ती रसपूर्ण गीते ऐकून तू त्याला अशा मार्गावर नेतोस की ज्याचे ध्येय आनंद आहे, परमानंद आहे. आणि ऐका, ही अज्ञानाचे ज्ञानात रूपांतर करण्याची गोष्ट, अंधारात भटकणाराला प्रकाश दाखविण्याची गोष्ट केवळ काव्य नाही. हे सत्य आहे. ईश्वर बोलत आहे, आवाज देत आहे, स्पष्ट शब्दात सांगत आहे, असे कर, तसे करू नको. महर्षी दयानंद यांनी सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात स्पष्टपणे लिहिले आहे, जेव्हा आत्मा मन आणि इंद्रियांच्या विषयाकडे जातो व चोरी इत्यादी वाईट व परोपकारादी चांगली गोष्ट करण्याच्या क्षणाला आरंभ करतो, त्यावेळी आपल्या अंतःकरणात पापकर्म करण्याचे भय, शंका, लज्जा निर्माण होते. सत्कर्म करण्यासाठी अभय, निशंकपणा, आनंद, उत्साह निर्माण होत असतो, जो जीवात्म्याकडून नव्हे तर परमात्म्याकडून संदेश येत असतो. 7वा समुल्लास. ईश्वर प्रत्येक क्षणाला प्रेरणा देत असतो. प्रत्येक वेळी आपल्याला सावध राहा असे सांगत असतो. प्रत्येक वेळी अंतरात्म्याकडून संकेत मिळत असतो, थांब,
पुढे जाऊ नको, धोका आहे. काही लोक म्हणतात की आम्हाला असा आवाज कधी ऐकू येत नाही. वास्तविक त्यांना ऐकू येत नाही, परंतु याचा अर्थ हा नाही की असा ध्वनी त्यांच्या अंतःकरणात उत्पन्न होत नाही. तुम्ही एका खोलीत बसला आहात, अगदी एकांत आहे, नीरवता आणि शांती. भिंतीवर लावलेल्या घड्याळाच्या आवाजाशिवाय दुसरा आवाज नाही. टिक 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 सतत चालू आहे. इतक्यात बाजाराकडून एक मिरवणूक येते. बँडच्या आवाजाने कानठळ्या बसतात. घोषणा देणाऱ्यांनी आकाश डोक्यावर घेतले आहे. आपल्याला घड्याळाचा आवाज ऐकू येत नाही. तुम्ही आश्चर्याने भिंतीकडे पाहता. काय घड्याळ बंद पडले? नाही, बंद पडले असे दिसत नाही. त्याचा लोलक हालत आहे. मग आवाज का येत नाही? तेव्हा आपल्या लक्षात येते आणि तुम्ही खिडकी बंद करता, जी बाजाराच्या दिशेला आहे. ती खिडकी बंद केल्यावर खालून येणारा कोलाहल ऐकू येणे बंद होते. घड्याळाचा आवाज पुन्हा ऐकू येऊ लागतो. ऐका माझ्या मातांनो, मुलांनो, ऐका. जोपर्यंत बाहेर होणाऱ्या कोलाहलाच्या आवाजाला, क्रोधाच्या आवाजाला, वासनेच्या आवाजाला, लोभ, मोह, भीती इत्यादींच्या आवाजाला तुम्ही रोखणार नाही, तोपर्यंत अंतःकरणात वास करणाऱ्या अंतरात्म्याचा, भगवंताचा आवाज ऐकू येणार नाही. हा आवाज ऐकावयाचा असेल तर ती खिडकी बंद करा, जी बाजाराच्या दिशेला आहे. सुमरण सूरत लगाई के मुखते कुछ नहीं बोल, बाहर के पट बंद कर, अंदर के पट खोल. तेव्हा जो आवाज येईल, परमेश्वर तेथेच बसला आहे. बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, शोधत राहण्याची आवश्यकता नाही. दादू जिन कंकर पत्थर सेविया, सो अपना मूल गवाए, अलग देव अंदर बसे, बाहर काहे जाए. कई तो दौड़े द्वारिका, कई काशी जाए, कोई मथुरा को है चले, साहब घटके माही. तो तर आतच बसला आहे. जागे व्हा, त्याचा आवाज ऐका. ज्यों तिल माही तैल है, ज्यों चकमक में आग, तेरा प्रभु तुझ में बसे, जाग सके तो जाग. जागे होऊन ऐका त्याचा आवाज. निश्चित ऐकू येईल. त्याचे दर्शन सुद्धा होईल. जे मागावयाचे असेल ते मागा. त्याच्या दरबारात सर्व काही मिळेल. ओम प्रजापतेन त्वदितान्यो विश्वा जातानि परिता बभूव, यत्कामास्ते अस्तु वयं स्याम पतयोरयीनाम. ओम नामाचे धन मिळेल तेव्हा, असे धन की जे या इहलोकी उपयोगी पडेल व परलोकी देखील, ज्याच्यानंतर काही मागण्याची आवश्यकताच राहत नाही. कदाचित ही अवस्था जाणूनच एका उर्दू कवीने म्हटले आहे की, देने वाले तुझे देना है तो इतना दे दे कि मुझे शिकवाए कोताही दामा हो जाए. परंतु ही तक्रारीची गोष्ट पुढे सांगू. आता वेळ संपला आहे. ओम तत्सत. चौथे प्रवचन समाप्त. क्रमशः